महाराष्ट्र माझा न्यूज प्रथम वर्धापन दिन नवीन नाशिक येथील विजयनगर उत्कर्ष मंगल कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी महाराष्ट्रातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस विभाग, अँटी करप्शन विभाग, महापालिका, आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला व पुरुष अशा तब्बल 125 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी आलेल्या प्रत्येकाला भगवा फेटा बांधून महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून असलेल्या महाराष्ट्रात लेडी सिंघम नावाने प्रसिद्ध असलेल्या अँटी करप्शन ब्युरो नाशिकच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर तसेच नवीन नाशिक महानगरपालिका विभागीय अधिकारी तथा उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील, डॉक्टर श्रीकांत सोनवणे, भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद नाठे, महाराष्ट्र माझा न्यूजचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मिलिंद मोरे, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ दिनेश ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। तसेच महाराष्ट्र माझा न्यूजच्या तांत्रिक विभागाच्या प्रमुख जयश्री गायकवाड यांनी स्वतः बनवलेल्या वेबसाईटचे उद्घाटन पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र माझा न्यूज मुख्य संपादक जनार्दन गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र माझा न्यूज प्रथम वर्धापन दिन साजरा करणे हे फक्त निमित्त आहे। उपस्थित तळागाळातील जनतेला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध अँटी करप्शन विभाग कशा प्रकारे काम करतो आणि जर कोणी सरकारी, निमसरकारी कर्मचारी, अधिकारी आपल्या योग्य कामासाठी अनधिकृत पैशाची मागणी करत असेल तर सर्वसामान्य जनतेने न घाबरता अँटी करप्शन विभागाला कशा प्रकारे संपर्क करावा याची माहिती दिली आहे। कोणत्याही शहरासाठी आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, स्वच्छता विभागात काम करणारे परंतु ज्यांची कधीही दखल घेतली जात नाही, पोलीस विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अशा व्यक्तींचा कुठेतरी गुणगौरव झाला पाहिजे म्हणून आपण आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे। यावेळी शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रशासनातील अधिकाऱ्यांपासून सर्वसामान्य जनतेपर्यंत आपल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र माझा न्यूजचे संपादक जनार्दन गायकवाड यांनी गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले। याबद्दल सर्व पुरस्कारार्थींनी महाराष्ट्र माझा न्यूजचे संपादक जनार्दन गायकवाड यांचे मनापासून आभार व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी भावसार यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयश्री गायकवाड, स्वप्नील गायकवाड, भैयासाहेब कटारे, ॲडव्होकेट मिलिंद मोरे, प्रशांत खरात, गौरव केदारे, सनी गायकवाड, गणेश सोनवणे, विवेक बनकर, भगवान खरे, राजेश बढांगे, बाळकृष्ण कदम, राजेंद्र दोंदे, रफिक सय्यद, पल्लवी भावसार, अंकुश शेवाळे, अर्जुन वेताळ यांचे सहकार्य लाभले आहे। महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे सर्व प्रतिनिधी आणि सर्व स्टाफ सर्वांनी नमस्कार। सर्वप्रथम महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल जर आज 1 वर्ष पूर्ण होत आहे, आपल्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आपल्याला मनापासून शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण खूप प्रगती करावी। जे खरेच प्रश्न आहेत लोकांचे तिथपर्यंत जाऊन त्याला वाचा फोडून एक जी ब्रिटिशकालीन पत्रकारिता होती, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठी भूमिका बजावली आणि खूप मोलाचा हातभार लावला, त्या पद्धतीची पत्रकारिता आपण करावी यासाठी मनापासून शुभेच्छा। मला वाटते आपण सगळेजण खूप वेळापासून आलेले आहात आणि खूप वेळ थांबलेले पण आहात, तर मी अगदी थोडक्यात बोलेन कारण मी बघितलं खूप सारे पुरस्कारार्थी आहेत आणि त्यांचा सन्मान करायचा आहे। तर आता मंचावरून आपण बरंच काही बोललात, अँटी करप्शन ब्युरोचं कौतुक केलं, हे श्रेय माझ्या एकटीचं नाही आहे। एकदम जमिनीशी मातीशी जुळलेला पत्रकार अशी त्यांची व्याख्या करतो। ते जेव्हाही माझ्याकडे प्रश्न घेऊन आले, नेहमी सामान्य व्यक्तीचे प्रश्न, म्हणजे कुठेही अशी प्रसिद्धी आपण बघतो की असे काही न्यूज असे असते एकदम ब्रेकिंग न्यूज आहे, पण मग यांचं असं काही सामान्य म्हणजे एखाद्या भाजी बाजारातल्या गरजू महिलेची गोष्ट असू शकते किंवा एखाद्या कुठेतरी असंच दुर्लक्षित एखाद्या व्यक्तीची अशी गोष्ट असू शकते, अशा गोष्टी ते घेऊन येतात
आणि त्यांचं काम करून देण्यात सुद्धा आपलं काम झालं असे एक आम्हाला समाधान वाटतं. आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाला खरंच खूप आधीपासून यायचं होतं, परंतु तुम्हाला सर्वांना माहिती की आता परवा आपल्याकडे युथ फेस्टिवलचं उद्घाटन आहे. थोडं शांत बसा, आवाज तिकडे प्लीज. तर युथ फेस्टिवलचं पण उद्घाटन आहे. आदरणीय या देशाचे पंतप्रधान आता सुद्धा रात्री 7 वाजता परत आमच्या मीटिंग्स आहेत, त्याच्यामुळे उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. खरं महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल याचा प्रथम वर्धापन दिन. तुम्ही सगळे एवढे प्रचंड संख्येने आलेले आहेत आणि इथे सर्वसामान्य आम्हाला सर्वांसाठी आदरणीय अशा आदरणीय मालवकर मॅडम एका महिला शक्तीसाठी आदरणीय आणि ज्वलंत असं उदाहरण आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत असा आदर आहे. जेव्हा गायकवाडजी बोलले की मॅमला बोलवलं आहे, तेव्हा आम्हाला नक्की वाटतं की मॅमला आज भेटायची संधी मिळेल. कारण आय थिंक पूर्वी दिंडोरी कुठे संधी एकदा भेट झाली होती, होत झाली फक्त, परंतु आज तिथे आल्या. नक्की खूप त्यांच्याबद्दल आदरभाव आहे. त्याचप्रमाणे श्रीकांत सोनवणे सर. न्यूज काय होतंय, तुम्ही म्हणाल ह्या न्यूज चॅनलचंच कौतुक का, कारण तुम्ही पाहिलं असेल सोशल मीडियामध्ये आता महाराष्ट्र बघतोय मला, आम्ही कुठलाही मीडियाचं किंवा कोणाचंही कौतुक करताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कधी दिसलो नाही. त्याचं कारण एक आहे, आज ह्या देशामध्ये विकला गेलेला पत्रकार, घाबरलेला विरोधी पक्ष आणि झोपलेली जनता हे खरं या देशाच्या बर्बादीची कारण आहे. मग ज्यावेळेस कुणीतरी एखादा पत्रकार सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या जीवनाची सुरुवात करतो आणि एक उच्च शिखर गाठतो. जनार्दन गायकवाड सरांची माझी जास्त अशी परिचय नाही. त्यांना मी प्रत्यक्षात मानवसेवा वृद्धाश्रमामध्ये एका कार्यक्रमात भेटलो, परंतु त्याच्या आधी त्यांनी अनेक माझे सोशल मीडियावरून व्हिडिओ घेऊन माझा त्यांचा काही संबंध नसताना त्यांनी चॅनलला. स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक.